वयाच्या 6व्या वर्षापासून मी कीर्तन करतो. तुम्ही दरवर्षी वारी करता? ही माझी 10वी वारी आहे. तुमचं वयच 10 वर्षाचं आहे. माझी पहिली वारी आईच्या पोटात असतानापासूनच सुरू झाली. आईच्या हातचं जेवण आवडतं. भीम आईच्या हातचं सोडून कोणाच्या हातचं खात नव्हतं. एवढी ताकद होती आईच्या हातात. कीर्तनात केवढी ताकद आहे. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाची पांडुरंग, नाचता नाचता देवाचा गळला पिता. कीर्तन ऐकून एखाद्या दारुड्याने त्याची दारू सोड, काय बुवा घातली काय माळ, थापला काय बुक्का. विरोधक आयुष्यात असले पाहिजे. चांगल्या रोडला गतिरोधक असणारच आणि माणसाला विरोधक असणार. लग्न झाले की पुढच्या 1 महिन्यात घराच्या वाटण्या होतात. तुम्ही म्हणायचं माझी सून आय 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 जगातच एक नंबर. सुनबाई लगेच चार्ज घेऊन येणं, आत्याबाई चहा. आज आपल्या लगावबत्तीच्या युट्यूब चॅनल वरती खास पाहुणे आलेत. हबप माहुली महाराज जाकुरकर हे आपल्याकडे आलेले आहेत. तुम्ही यांचं नाव ऐकल्याबरोबर तुमच्या लक्षात आलंच असेल की इंटरनेटवरती, युट्यूब वरती, सोशल मीडियावरती यांचे रील्स, यांची कीर्तनं किती लाखोंमध्ये पाहिले जातात. ते खूप लोकप्रिय आहेत आणि आज आपल्याला त्यांची वेळ मिळालेली. आपण त्यांच्याशी बोलूयात. इतक्या कमी वयात तुम्ही कीर्तनं करताय, कोणी शिकवलं तुम्हाला कीर्तनं करायला? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माझ्या जन्मदात्या वडिलांनी मला कीर्तन शिकवलं आणि मी वयाच्या 6व्या वर्षापासून मी कीर्तन करतो. आणि काही लोक म्हणतात वडिलाच गुरु कसे, ती ज्ञानोबारायांची कृपा आहे. वडिलाच गुरु म्हणजे कसे? 700 वर्ष ज्ञानोबारायांनी ज्ञानाचे चैतन्य टिकवलं, तुकोबारायांनी भक्तीचं पिकवलं आणि जन्मदात्यात वडिलांनी मला कीर्तन शिकवलं. मी महाराष्ट्र नसून 4 राज्यात कीर्तन करतो. हे माझ्या वडिलांची ताकद आहे. मग कीर्तनाची गोडी कशी लागली तुम्हाला इतक्या कमी वयात? लहानपणापासूनच गोडी. कशामुळे? म्हणजे काय वाटलं, काय असा साक्षात्कार झाला, काही अनुभव आला की आपण आता भक्तीकडे, कीर्तनाकडे वळालं पाहिजे असं वाटतं? आमच्या सर्व फॅमिलीमध्ये सर्व कीर्तनकार आहेत. माझे वडील कीर्तनकार आहेत, वडिलांचे वडील कीर्तनकार आहेत आणि माझ्या आईचे वडील सुद्धा कीर्तनकार आहेत. अच्छा. आणि आईचे भाऊ वसंत पाटील जुन्ने हे एक गायक आहे. अच्छा. म्हणजे सर्व आमच्या फॅमिलीमध्ये सर्व कीर्तनकाराचे, म्हणजे घरातूनच तो वारसा मिळालाय. 6व्या वर्षापासून तुम्ही कीर्तन करताय, शाळेतही जाता? हा, शाळेत. आता कितवी मध्ये आहात? आता 5वी मध्ये. आता 6वी मध्ये. आता जाणार 6वी मध्ये. शाळेत मित्रमैत्रिणी असतीलच की? हा आहे. काय म्हणतात मग तुमचे व्हिडिओ सोशल मीडियावरती पाहून? काय नाही, छान आहे म्हणतात. छान आहे म्हणतात. एकदम तुमचं नाव फेमस असेल शाळेमध्ये, तुमच्या ग्रुपमध्ये. आणि काय वाटतं मग जेव्हा शाळेत शिकवतात शिक्षक शिक्षिका, तेव्हा असं वाटतं हे पुस्तकातलं ज्ञान आहे, तुम्ही कीर्तन शिकलात, तर असं वाटतं की पुस्तकातलं ज्ञान तितकं महत्वाचं आहे का, की मग मी जे कीर्तन करतो त्यातलं ज्ञान महत्वाचं आहे, ती पुस्तकी भाषा? हे आवडतं तुम्हाला? हा, दोन्ही पण महत्वाचे. दोन्ही पण महत्वाचे. कसे वाटतं आता कीर्तन आपल्याला काय शिकवतं, कसं जगायला शिकवतं? कीर्तनामुळे अनेक जणांचे संसार हे होतात आणि कीर्तनामुळे दारू व्यसनी बंद होती. हा. अनेक दारू पिऊन दारुडे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. हो. सर्व बाळ गोपाळ, लहान लहान मुले रस्त्यावरती आहेत आणि तो मजुरीला जाते. ती बाई म्हणजे दारूची बायको मजुरीला जाते, पैसे आणती आणि जेवताना ह्यो माणूस बेवडा त्या बाईला लाद घालतो. आणि माझ्या सरकार मायबांना एकच विनंती आहे, मायबाप तुम्ही तालुका नसेल, मुख्य आपलं जिल्हा नसेल, जिल्हा असू द्या, पुणे असू द्या, नाहीतर अख्खं महाराष्ट्र असू द्या, पण तुम्ही अख्ख्या महाराष्ट्र आणि भारताची दारू बंद केलाय, हेच माझी विनंती आहे. तुमच्या वयातली मुलं जी शाळेत जातात ते शर्ट पॅन्ट जीन्स घालणारी असतात, तुम्ही सदरा धोतर घालता, यात असं बरं वाटतं, कम्फर्टेबल वाटतं? हा. आणि नेहरू धोतर म्हणजे वारकरी संप्रदायाचं आणि वारकऱ्यांचं हे भूषण आहे. बरोबर आहे. आणि तुमच्या वयातली तुमची मित्रमैत्रिणी पिझ्झा बर्गर खायला जात असतील, बाहेर फिरायला जात असतील, तुम्हालाही आवडतं बाहेरचं असं खाणं वगैरे? नाही. नाही आवडत. काय आवडतं जेवायला आणि खायला? मला माझ्या आईच्या हातचं जेवण आवडतं. आणि भीम म्हणजे पांडवाचा भाऊ भीम आईच्या हातचं सोडून कोणाच्या हातचं खात नव्हता. एवढी ताकद होती आईच्या हातामध्ये.
आईच्या हातच्या जेवणामध्ये, आणि तुम्हाला आईच्या हातच्या जेवणाशिवाय दुसरं काही आवडत नाही. नाही मोबाईल वापरता, नाही रील्स पाहत असता. स्वतःचे रील्स पाहून काय वाटतं जेव्हा तुमचे रील्स खूप लोक पाहिले जातात, तुम्ही सोशल मीडियावरती फेमस आहात, युट्यूब वरती तुमची कीर्तनं आहेत, लोक तुम्हाला ओळखतात तुमच्या नावानिशी, कसं वाटतं? चांगलं वाटतं. चांगलं वाटतं. ठीक आहे. तुम्ही दरवर्षी वारी करता? हा, आता ही माझी 10वी वारी आहे. तुमचं वयच 10 वर्षाचं आहे. हा, 10 वर्ष. माझी पहिली वारी आईच्या पोटात असतानापासूनच सुरू झाली. अरे वा, म्हणजे तुम्ही म्हणजे या जगात येण्याआधीपासूनच तुमची आई सुद्धा वारी करत होती आणि आता तुम्ही सुद्धा करता. आणि माझी आई अजय वृक्षाच्या खाली बसून ज्ञानेश्वरी पारायण 108 वेळा केली. अच्छा, तुम्ही पोटात असताना आईच्या? हा. अरे वा, खूप छान. मग तुम्ही प्रवचनांमध्ये काय सांगता तुमच्या वयातल्या मुलांसाठी, मुलींसाठी, की काय उपदेश देता, काय सल्ले देता त्यांना? त्यांनी बाहेरचं काय खाऊ नये, म्हणजे भाकरी खात जा, चपाती खात जा, दूध भाकर खात जा. ते खात नाही. बर्गर खातात, ते खात नाही. पाणीपुरी खातात. कीर्तना व्यतिरिक्तचा, म्हणजे आता तुम्ही कीर्तनं नेहमीच करतात, तुम्हाला बोलावणंही येतं कीर्तनांसाठी, मग जेव्हा कीर्तनं नसतात तेव्हा तुम्ही कसा वेळ घालवता? नाही, अभ्यासातच. शाळेचा अभ्यास. आता मग हे कीर्तन करत पण शाळेचा अभ्यास कसं मॅनेज करता तुम्ही? आता सकाळी कीर्तन असलं तर शाळा होत नाही. माझी शाळा 7 ते 12 अशी शाळा आहे आणि मला 2 कीर्तन असतात. कधी 3 असतात दिवसातले. हा. अरे बापरे. कधी 2, कधी 3 असतात. आणि सकाळचे कीर्तन असल्यावर शाळेत जाता येत नाही. मग लगेच रजा मिळती, सुट्टी मिळती? हा, रजा मिळते. मग शिक्षक काय म्हणत असतील? मग लवकर सुट्टी देतात का? हा, ते देतात. असं म्हणत असतील ना की शाळा पण कर, बुडवू नको, असं म्हणत नाहीत? नाही, मी शाळेचा पण अभ्यास करतो आणि कीर्तनाचा पण करतो. आणि आमचा गाडी ड्रायव्हर चालवतो आणि माग सर्व झोपलेले असतात आणि मी शाळेचा अभ्यास करत बसतो गाडीमध्ये. आणि आता वारी येणार, शाळा पण सुरू होणार, मग आता शाळा बुडणार तुमची? रजा देऊन यायचं. वारी म्हणजे वारीची वारी, एवढा आनंद कुठे नाही. वारी अजिबात चुकवायची नाही. आधी ज्ञानोबा राय वगैरे हे वारी चुकवायची नाही, त्याच्यासाठी काय प्रयत्न करायचे तुम्हाला माहितीये? तुकोबारायांनी सुद्धा वारी चुकवली नाही. जेव्हा तुकोबाराय आजारी झाले, आजार पडले, तेव्हा प्रत्यक्ष पांडुरंग त्यांच्या घरी आला. एवढी ताकद आहे वारीची. आणि वारी म्हणजे एवढा मोठा सोहळा आहे, पण कुणाला निमंत्रण नाही. 18 पगड जातीचे वारकरी आहेत, पण कधी वाद नाही. लाखो वारकऱ्यांचा सोहळा आहे, पण एकही उपाशी नाही. 90 वर्ष चालणाऱ्याचा वय आहे, पण चालणाऱ्याचा कसलाही त्रास नाही. ऊन वारा पावसाचा सामना आहे, पण कसली चिंता नाही. 100 गावची माणसं एका दिंडीत आहेत, पण कसल्याही दुजाभाव नाही. एवढी ताकद माझ्या वारकरी संप्रदायाची. अशी काय ताकद असेल? लोक एवढं चालतात, ज्याला काही मॅनेजमेंट नसतं, नियोजन नसतं, कोणी सांगत नाही तुम्ही असं चाला, तसं करा, हे नियम तुम्ही पाळा. लोक प्रत्येक जण नियम पाळतं, शिस्त पाळतं, तिथं भेदाभेद नाही. काय अशी ताकद वाटते तुम्हाला? नाही, ते प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याची ताकद आणि माझ्या ज्ञानोबारायांची ताकद. आणि ज्ञानोबाराय प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा अवतार. दिंडी काय शिकवते तुम्हाला? दिंडीमध्ये आणि वारी एवढा आनंद कुठेच नाही. काय वाटतं दिंडीकडे पाहून, वारीकडे पाहून तुम्हाला? खूप चांगलं वाटतं. म्हणजे तसला तेवढा आनंद इतर भेटत नाही. वारीचा इतिहास खूप जुना आहे आणि एकदाही खंड पडलेला नाही आहे या वारीमध्ये. काय वाटतं याबद्दल? तुकोबाराय म्हणतात पंढरपुरामध्ये जाऊन पांडुरंगाला, हे चंद्रभागा आहे ना, ही आमची बहीण आहे. पुंडलिकराय आमची बंधू आहेत. रुक्माई आमची माय आहे आणि जगाचा बाप पांडुरंग परमात्मा आमचा बाप आहे. म्हणून म्हणतात माहेर संताचे नामया स्वामी केशवाचे. एवढी ताकद माझ्या वारीची. या वारीमध्ये फॉरेनर लोक सुद्धा दिसतात आपल्याला. वारकरी संप्रदायाच्या वारकऱ्यांचा सांभाळ कोणी करावा ते म्हणजे पुण्याकरांनीच करावा. पुण्यात जर बिस्किट गोळा केली ते आता पंढरपुरापर्यंत एक सुद्धा राहत. अच्छा, पुण्यातनं वारी जाते तेव्हा अनेक लोक मदतीचा हात म्हणून बिस्किट वाटतात, केळी वाटतात, फळं देतात, कुठे लाडू दिली जाते, कुठे चहा.
प्रत्येक जण आपापल्या परीने हे करत असतं. त्याला दान म्हणता येत नाही, पण एक मदत म्हणतात. म्हणजे त्यांची सेवा घडली पाहिजे, सेवा घडली पाहिजे. कारण की त्यांचे पाय, वारकऱ्यांचे पाय पुणे शहराला लागतात. काय अनुभव येतात तुम्हाला या वारीमध्ये? वारकरी काही आळंदीचे वारकरी असतात, काही देहूचे वारकरी असतात, तुकोबारांचे, काही माऊलींचे असतात. आणि प्रस्थानाच्या पहिल्यापासूनच वारकरी आळंदीला जमा होतात आणि काही देहूला जातात. आणि आळंदीहून ते पंढरपूर पर्यंत एकच शब्द असतो, ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम म्हणल्यावर लगेच संध्याकाळी गुलाबजाम येतात. आणि एवढी ताकद माझ्या वारकरी संप्रदायाची. तर पंढरपूरलाच का जाते मग वारी, काय सांगा? जेव्हा तुकोबाराय जायचे तेव्हा पहिले चंद्रभागेमध्ये स्नान करायचे. चंद्रभागे स्नान आणि तुका मागे हेची ध्यान. चंद्रभागेमध्ये स्नान करायचे आणि पुंडलिकाचे दर्शन घ्यायचे, मग भगवंताकडे जायचे. ही आवड आहे. तुम्हाला काय शिकायला मिळतं या संतांकडनं? तुम्ही काय शिकता? कोणते गुण तुम्ही घेतले तुमच्या आयुष्यात? म्हणजे तुम्ही ज्या वयामध्ये आता आहात, 10 वर्षांचं वय आहे तुमचं, तर इतक्या कमी वयामध्ये तुम्हाला या संतांच्या बद्दल काय वाटतं? संतांचं माहेर म्हणजे पंढरपूरच आहे. सर्व संतांचं, जनाबाई असो, ज्ञानेश्वर महाराज असू द्या, तुकाराम महाराजांना असू द्या, सखुबाई असू द्या, आणि चोकोबाराय असू द्या, आणि सर्व संत असू द्या, यांचं सर्वांचं माहेर एकच येते म्हणजे पंढरपूर. आणि जेव्हा तुकोबाराय पंढरपूरला जायचे तेव्हा तुकोबाराय पांडुरंग परमात्म्याला म्हणायचे, देवा मी आता थकलोय, तर माझी काय वारी चुकल, पण चुकली नाही. प्रत्यक्ष देव त्यांना भेटायला आले देहूमध्ये. एवढी ताकद आहे. आता हे संत परंपरेचा वारसा असेल, वारीचा वारसा असेल, पुढे जाऊन पुढच्या पिढीने तो कसा टिकवला पाहिजे? म्हणजे ही जी वारीची परंपरा आहे, संतांची परंपरा आहे, हा विचार आहे, हा पुढच्या पिढीने कसा टिकवला पाहिजे? काय सांगाल त्याबद्दल तुम्ही? नाही, एकी असल्यावर म्हणजे वारीला जाणार असते, एकी पाहिजे. आणि जर घरात जर एकी असली तर त्या घराचं गावात वजन असतं, आणि गावात एकी असली तर त्या गावाचं तालुक्यात वजन असतं. एकी पाहिजे, एकी पाहिजे. आणि ही एकी शिकवण्यासाठी आपल्या संतांनी जे काही सांगून गेले ते खूप महत्वाचं आहे. असं म्हणतात की कीर्तनाने समाज सुधरत नाही आणि तमाशाने समाज बिघडत नाही. ते तुम्हाला जाणवलंय का? तुमच्या कीर्तनांना पण तेवढीच गर्दी असते. गौतमी पाटील तिच्या लावणीलाही, तिच्या कार्यक्रमांनाही तेवढीच गर्दी असते. काय सांगाल याबद्दल तू? आणि कीर्तनात काय सर्व लोक येतात. काही जणांना कीर्तनाची आवड आहे आणि काही जणांना लावणीची आवड आहे, पण सर्व लोक कीर्तनातच येतात. आणि काही म्हणजे चांगला व्हायला वेळ लागतो, पण खाली उतरायला वेळ लागत नाही. म्हणजे काही लोक, सर्व लोक कीर्तनातच येतात, पण काही लोक ते इकडे जातात. कीर्तनात केवढी ताकद आहे, काय वाटतं तुम्हाला? कीर्तनात जेव्हा नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होतं, जेव्हा ज्ञानोबा समाधी घेत होते, नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होतं, आणि कीर्तनात प्रत्यक्ष परब्रह्म पंढरपूर प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा नाचले. आणि नाचता नाचता जगाच्या बापाचा पितांबर खाली. एवढी ताकद आहे. आणि नामदेव कीर्तन करी पुढे देव नाशी पांडुरंग, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. एवढी ताकद आहे. आणि जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. हे कीर्तन ऐकण्यासाठी लोकांची गर्दी आणखी व्हावी असं वाटतं तुम्हाला? आणि ह्या कीर्तनांमधनं तुम्ही जे काही समाज प्रबोधन करत असतात, लोकांना उपदेश देता, त्यातनं बदल होतात का? बदल होतात. काही दारुड्यामुळे 4-5 आणि आता 100 लोक तर सुटले माझ्या कीर्तनामुळे. असं झालं? अशी काही उदाहरणं, काही अनुभव सांगू शकता की तुमचं कीर्तन ऐकून एखाद्या दारुड्याने त्याची दारू सोडली आणि बायकोला मारणं सोडलं, छळ सोडला करणं? बायकोला मारणं सोडलं. असं कुठे झालं, काही सांगू शकता? दारू सुटल्यावर त्यांनी जर माळ घातली तर गावातले लोक ग्रामपंचायत म्हणून त्याचा सत्कार केला पाहिजे. प्युर बायकोला मारत होता, पण आता चांगला झाला, माळ घातली. पण तसं करत नाही, टोचून बोलतात. काय बुवा घातली, काय माळ, थापला काय बुक्का, असं जमत नाही ना. त्याचा सत्कार केला पाहिजे, त्यांना आणखी पुढे आणलं पाहिजे. आपले सर्व माणसं आहेत ना,
ती खेचून पायाला वडतात. पायाला कधी वडत जाऊ नका, त्याच्या पायाला धरून वरीत जात जा. आपल्या समाजात ही वृत्ती दिसते की कोणी सुधरत असेल, कोणी व्यसन सोडत असेल तर त्यांना ते न सोडू नये याचा प्रयत्न करतात लोक, पाय खेचण्याचा प्रयत्न करतात खाली. या लोकांना तुम्ही काय सांगाल? म्हणजे खेचलंच पाहिजे, त्यांना वर पण नेलं पाहिजे आणि खेचल्याशिवाय विरोधक असले पाहिजे. आपल्या जीवनामध्ये 2 तरी विरोधक असले पाहिजे. हा, चांगल्या रोडला गतिरोधक असणारच आणि माणसाला विरोधक असणारच. बरोबर, त्याच्याशिवाय मेळ लागत नाही. आणि विरोधक आयुष्यात असले पाहिजे. 2 तरी आपले टीका केल्याशिवाय असले पाहिजे. कशामुळे? आणि त्यांचा गावकऱ्यांनी सत्कार केला पाहिजे. म्हणजे आपण फुकट पैसे पण देत नाही तरी सुद्धा ते आपली निंदा करतात. निंदकाचे घरण असावे शेजारी, तरच आपण प्रगती करू. आपण जर प्रगती करायला लागलो, लोक जर आपल्या विरोध करू लागले तर तेव्हा समजायचं आपली प्रगती होत. आणि तुमच्या कीर्तनांमध्ये सासू सुनांचे भांडणं, संसाराबद्दलही तुम्ही काही गोष्टी सांगता. काय वाटतं हे सासू सुनांचं नातं कसं असावं? सुनांना माझी एकच विनंती आहे, सुनबाईनं आपल्या सासूबाईला आई म्हणलं पाहिजे. बर. आणि सासूबाईनं सुनबाईला लेक मानलं पाहिजे. त्या एवढ्याने प्रश्न सुटतील का? भांडणं थांबतील एवढ्याने? थांबतील. काय म्हणजे काय लोक अनुभव घेऊन येतात तुमच्या कीर्तनांमध्ये की घरात काय भांडणं चालले? सुनबाईने सासूबाईला आई मानलं पाहिजे आणि सासूबाईनं सुनबाईचं खडं फोडण्याचं बंद केलं पाहिजे. खडं फोडणं बंद केलं. आपल्या सुनबाईला स्वयंपाक येत नाही हे शेजारच्याला बाईला कोण सांगतंय? आपली सासूबाई सांगते ना. बरोबर आहे, हे बंद झालं पाहिजे. आणि तुम्ही याबद्दल कीर्तनात काय सांगता? हिची आई अशी, हिचा बाप तसा. सासूबाई म्हणती सुनबाईला, हिची आई अशी, हिचा बाप तसा. साडीत दिलं पीसच राहिला. काही एवढी भिकार आहेत का आपण? तुम्ही उलटा फिरायचं, तुम्ही म्हणायचं माझी सून आय 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 जगातच 1 नंबर. माझ्या सुनाला तोडच नाही. सुनबाईला की चार्ज घेऊन येणं, आत्याबाई चहा निंबू पिऊनच पोहेना, फक्त गोड बोललं पाहिजे. आणि सासूबाई तर सुनबाई येण्याच्या आधी नाही टणटण उड्या आणती. आणि सासूबाई म्हणती माझ्या डोळ्यात एकच सुनबाईला आणायची. आण बाई आण, तुला अजून सुनाचा झटका माहित नाही बाई. जानेवारी मध्ये सून आली का जून मध्ये तुझ्या डोळ्याचं ऑपरेशनच झालं बाई. आणि अनेक घरं तुटतात, वेगळी होतात. लग्न झाले की पुढच्या 1 महिन्यात घराच्या वाटण्या होतात. या नवीन पिढीतल्या ज्या सुना येत आहेत किंवा जुन्या पिढीतली ही लोक काही सुधरत नाहीत, त्यांचे स्वभाव बदलत नाहीत आणि मग घरं फुटतात, भाऊ भाऊ वेगळे होतात, वाटण्या होतात. त्याबद्दल काय सांगाल? हे सर्व जावामुळं. जावांना विनंती आहे, जावा तुम्ही एक विचारानं राहा. हे भाऊबंद तोडून टाकतात. आणि भावांना विनंती आहे, भावात कधी भांडणं करत जाऊ नका. अख्ख्या गावाला भांडणं करा, पण प्रसंग आल्यावर तुमचा गाव येणार नाही, पण तुमचा भाऊ येणार आहे. मरताना सुद्धा रावणाने सांगितलं रामप्रभूला, स्वामी मी युद्धात का हारलो आणि तुम्ही युद्धात का जिंकले? तर लक्ष्मण तुमचा, विभीषण माझा सक्का असून माझ्या सोबत नव्हता आणि लक्ष्मण तुमचा सावत्र असून तुमच्या सोबत होता, म्हणून तुमची जीत झाली. अशा अनेक कुटुंब आहेत, लग्न जेव्हा होतात तेव्हा अपेक्षा करतात हुंड्याची, सोनं टाकावं, मोठं लग्न करावं, गाडी द्यावी. या सगळ्यामध्ये तुम्ही वैष्णवी हगवणे प्रकरण ऐकलं असेल की मुलींना मारलं जातं, मुली आपला जीव देतात, स्वतःचा जीव संपवतात. का तर हुंड्यामुळं त्यांचे आई वडील एवढं कष्ट करून हुंडा देणार आणि नंतर हे हुंड्यासाठी छळ करणार आणि आपल्या मुली मारल्या जाणार. हे हुंडाबळीबद्दल तुम्ही काय बोलता तुमच्या कीर्तनांमध्ये? ते अन्याय होत आहे. आणि वैष्णवीताईंना 2 म्हणजे 1 किंवा 2 मुलं होती. एक होतं लहान, एक लहान मूळ बाळ होतं. ते पण त्याची आई सुटून गेली. आणि एकदा ह्या जगत्वामध्ये काही पण मिळू शकतं, पण या जगत्वामध्ये आई आणि बाप कधीच मिळू शकत. अशी प्रकरणं थांबावीत म्हणून काय सांगता तुम्ही लोकांना? हुंडाबळी थांबावे याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, हुंडाबळी थांबावे. तुम्ही कशाला छळ करायचं? तुम्ही दुसऱ्यांच्या मुलीची आणि कायची ताई असू द्या, त्यांच्या कशाला छळ करायचं? तुम्ही श्रीमंत आहे पण दुसऱ्याला कशाला?
ही माझी विनंती. तुम्हाला हे राजकीय पक्ष तुम्ही पाहता, कोणता पक्ष आवडतो तुम्हाला? मला सर्वच पक्ष आवडतात, पण माझा एक मोठा पक्ष आहे ते म्हणजे वारकरी संप्रदाय पक्ष. अरे वा. मग आता हे राजकीय नेते तुम्हाला कीर्तनांमध्ये बोलवतात, मग तुम्ही जाणार? जाणार. काय म्हणजे आता राष्ट्रवादी पक्षाने तुम्हाला बोलवलं तर कोणता अभंग घ्याल? कोणता पण पक्ष असू द्या हा. घेतो. काँग्रेसवाल्याने कीर्तन ठेवू द्या, उभारीला हात. भाजपवाल्याने कीर्तन ठेवू द्या, वचन ऐका कमळापती. राष्ट्रवादीने कीर्तन ठेवू द्या, घडी घडी काळ. कोणता पण आपण घेतो. आतापर्यंतच्या आपल्या वाडवडिलांनी, आधीच्या संतांनी, नंतर वारकऱ्यांनी ही वारी कायम ठेवली आहे आणि या वारीमध्ये कधी खंड पडलेला नाही. इथून पुढे पण ती वारी पुढच्या पिढीने कायम करावी असं तुम्हाला वाटतं? ही वारी कधीच थांबणार नाही? जोपर्यंत वारकरी संप्रदाय आणि जोपर्यंत ज्ञानोबारांची आळंदीहून दिंडी पंढरपूरला जाते तोपर्यंत हे चंद्र सूर्य आहे. तोपर्यंत वारी थांबणार नाही. तोपर्यंत वारी कधीच थांबणार नाही आणि थांबूही नाही. माझ्या वारकरी संप्रदायाची एवढी ताकद आहे, वारी कधीच थांबणार नाही. आणि पुढच्या पिढीने ही वारी करावी, आपल्या पुढच्या पिढीने पंढरपूरची वारी करावी असं तुम्हाला वाटतं आणि त्यांना तुम्ही काय सांगणार? नाही, वारी केलीच पाहिजे. वारी एवढा आनंद कुठेच नाही ना. वारी पुढच्या पिढीने पण केली पाहिजे. ही पिढी असं चालतच राहणार आहे. जोपर्यंत ज्ञानोबारांची दिंडी आणि देहून तुकोबारांची दिंडी पंढरपूरला जात राहणार आहे तोपर्यंत ही पिढी जगणारच आहे. तुम्ही हे सगळं काही बोलताय, तुम्हाला इतकं ज्ञान मिळालंय, तुमच्या आई वडिलांनी इतकं तुम्हाला छान शिकवलंय, तुमच्यावरती संस्कार केलेत. काय वाटतं प्रत्येक आईने आपल्या मुलांवरती काय संस्कार केले पाहिजे? माझी आई देव पूजा करत असताना हरिपाठ वाचते आणि माझी आई मला ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय जेवायलाच देत नाही. अरे बापरे. असं प्रत्येक आईने करावं त्याच्या मुलांचं? रोज प्रत्येकाच्या आईनं करावं. ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. हरिपाठात पहिल्या पानावर लिहू नये, वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानाशी आणि यशावरी अटेकीशी. भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी आणि कृपा करी हरी तयावरी. अरे वा, खूप छान. आणि तुम्ही हे सगळं पाळता घरी? सगळे नियम तुमच्या आईने सांगितलेले? सर्व. काय नियम आहेत घरात तुमच्या? माझी आई हरिपाठ वाचते आणि मी आईच्या पोटात असत्या आजानुक्षाच्या आळंदीमध्ये आजानुक्षाच्या खाली 108 वेळा माझ्या आईनं ज्ञानेश्वरी पारायण केली. हे परंपरा चालूच आहे. बरोबर. आणि हे प्रत्येक मुलांनी असं करावं, शिकावं. आणि प्रत्येक मुलांच्या आईनं आपल्या मुलांना कडक केलं पाहिजे. शाळेत जाण्याच्या अगोदर त्याला हरिपाठ पाठ करून घेतला पाहिजे, रोज हरिपाठ म्हणलं पाहिजे आणि जेवताना ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ, ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. आपल्या जीवनामध्ये एक तरी ओवी, आपल्या जीवनामध्ये एक तरी ओवी झाली पाहिजे ना ज्ञानेश्वरीची. एक तरी ओवी. माझा असा प्रश्न आहे. तुमचं शाळेमध्ये काय नाव आहे? माझं नाव शाळेमध्ये माऊलीच आहे. माऊलीच आहे. आणि माझं नाव सुद्धा माऊलीच आहे आणि माझ्या बहिणीचे नाव सुद्धा ज्ञानेश्वरी. अरे वा, किती छान. आणि कुठे जन्म झाला तुमचा? माझा प्रत्यक्ष क्षेत्र आळंदीमध्ये, आळंदी देवाची या ठिकाणी माझा जन्म झाला. बरं. कुठलं गाव तुमचं? माझं प्रत्यक्ष गाव, माझं गाव आळंदी आणि माझ्या वडिलांचं गाव नांदेड जिल्ह्यामध्ये जाहूर गाव आहे. आणि जाहूर गावामध्ये प्रत्यक्ष आळंदी सारखंच आहे. आळंदीमध्ये जसं सिद्धेश्वर मंदिर आहे तसं तिथं सिद्धेश्वर मंदिर आहे. अच्छा. आणि जिथं आळंदीमध्ये हाजरी मारुतीचं मंदिर आहे प्रत्यक्षात तसंच जाहूर मध्ये सुद्धा मारुती बजरंगबली. अरे वा. आणि हे जाहूर गावाच्या नावावरूनच आडनाव पडलं तुमचं? नाही, हे जाहूर माझं आडनाव नाही, हे माझ्या वडिलांचं गाव आहे. आणि माझ्या वडिलांच्या गावाचं नाव मला ज्या राज्यात नसून दुसऱ्या देशात 7 समुद्र पार करून दुसऱ्या देशात माझ्या वडिलांचं आणि माझ्या गावाचं नाव दुसऱ्या देशात न्यायचं. अरे वा वा, खूप छान. आणि काय सांगाल या समाजाला, काय उपदेश द्याल तुम्ही शेवटी? काय एखादा अभंग, एखादं भजन म्हणू शकता छोटस 4 ओळीमध्ये? आणि आता जर तुमची जिंदगी नाश झाली, आता इथून बेवड्यांना विनंती आहे, तुम्ही आता नका करू नाश आयुष्याचा, आता तरी पुढे ह्याची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. हे देवाने आपल्याला सुंदर नरदे दिले, ह्याला कधी मारत जाऊ नका. आणि आज
माझ्या वडिलांनी मला कीर्तन शिकवलं, माझ्या आई वडिलांनी, आणि माऊलींची कृपा, प्रत्यक्ष पांडुरंगाची कृपा, माझ्या ज्ञानोबरायांची कृपा. आणि माझे आज 2 शब्द संपवतो. पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. वा वा वा, थँक्यू सो मच. तुम्ही एवढा वेळ दिला, इतके छान बोललात तुम्ही, इतक्या कमी वयात, इतके लहान आहे, एवढं तुम्हाला ज्ञान आहे. निश्चितच तुमच्या ह्या सगळ्या गप्पा ऐकून आमच्या प्रेक्षकांना खूप छान वाटेल, त्यांना इथनं नक्कीच काहीतरी संदेश उपदेश मिळेल. धन्यवाद, तुम्ही वेळ दिलात आम्हाला. एवढ्या छोट्या बालकीर्तनकार जे आहेत माऊली महाराज, त्यांच्या या सगळ्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या, तुम्हाला काय वाटलं, कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीसाठी लगाव भक्तीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.